आता मुंबई पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे मुंबईतल्या महिलांसंदर्भातली। गेल्या आठवड्यामध्ये मुंबई सीएसटी स्थानकावरील तपोवन एक्सप्रेसमध्ये एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती आणि त्या घटनेला 5 दिवस उलटत नाही तोच चर्चगेट स्टेशनवरती आणखी एका तरुणीच्या विनयभंगाची घटना घडली आहे। 8 जुलैला घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। यावेळी अश्लील वर्तन करून हा मुलगा पळ काढत होता, मात्र पीडित मुलीनं या मुलाचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती आज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवरती विक्रोळी ते दिवा स्थानकादरम्यान डाऊन फास्ट वाहतूक सकाळी 11:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत स्लो मार्गावरून चालवण्यात येईल। तरी आज मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावणार आहे। तर हार्बरवरती कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरती सकाळी 11:15 ते संध्याकाळी 4:15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल। या दरम्यान कुर्ला ते वाशी रेल्वे वाहतूक बंद असणार आहे। बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत बोरिवली ते अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन या स्लो मार्गावरची वाहतूक ही अप आणि डाऊन फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहे। समृद्धी महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 52 लाख ते 5 कोटी रुपये दर मिळालेला आहे। संपादन होणाऱ्या शहापूर तालुक्यातील 28 गावांपैकी 23 गावांमधील जमीन विक्रीचे दर हे निश्चित करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत 7 गावांमधील 323 शेतकऱ्यांनी संमती दिली असून त्यांच्याशी पुढील व्यवहार सुरू आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी सरकारने घेऊ नये, त्यासाठी पर्यायी जागा शोधावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे अधिग्रहणासाठी नाही तर शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेले असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली आहे। मुंबईतील नगरसेवकांच्या मानधनामध्ये 2.5 पटीने वाढ करण्यात आलेली आहे। नगरसेवकांचं मानधन आता 10,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आलेलं आहे। 27 महानगरपालिकांमध्ये एकूण 2,700हून अधिक नगरसेवक आहेत, त्यामुळे तिजोरीवरती 32 कोटींचा भार पडणार आहे। महाराष्ट्रामध्ये मान्सूनने दमदार पुनरागमन केलेलं आहे आणि आता 24 तासांमध्ये मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलाय। तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। याशिवाय मराठवाड्यात सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आणि आता बातमी आहे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील मोडक सागर धरण हे ओव्हरफ्लो झालेले आहे। धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। वैतरणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या तलावातून मुंबईला दररोज 455 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो। याशिवाय मध्य वैतरणा धरण सुद्धा आता ओव्हरफ्लो झालेला आहे। यावर्षी 23 जूनला नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनी मेडिकल प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरले। त्यानंतर 12 जुलैला मेडिकल प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सुद्धा जाहीर झाली। यामध्ये कागदपत्रांची पडताळणी न करता ही मेरिट लिस्ट लावल्यानं यामध्ये अनेक महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं पालकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अनेक राज्यातील विद्यार्थ्यांना या मेरिट लिस्टमध्ये मेडिकल प्रवेशासाठी आता अडचण निर्माण झालेली आहे। लोणावळ्यातल्या भुशी धरण परिसरामध्ये लावलेली पर्यटक बंदी उठवण्याचा निर्णय लोणावळा पोलिसांनी घेतलेला आहे। लोणावळा परिसरातील पावसाचा जोर कालपासूनच ओसरल्यानं पर्यटकांना भुशी धरण परिसरामध्ये आणि धरणाच्या पायऱ्यांवरती सोडण्यात येणार आहे। अहमदनगर किंवा नाशिकला फिरायला किंवा माळशेज घाटामार्गे गावी जायचा विचार करत असाल तर जरा थांबा, कारण माळशेज घाट हा आज वाहतुकीसाठी बंद असेल अशी माहिती टोकवडे पोलीस निरीक्षक धनंजय मोरे यांनी दिलेली आहे।
कल्याण आणि त्यापुढील काही भागामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी दरड पडण्याची जी शक्यता आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बातम्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या मुंबई दौऱ्याची. कोविंद मातोश्रीवरती जाणार नसल्यानं राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र कोविंद यांनी मातोश्रीवरती न जाता उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंशी बातचीत केली. काल सकाळी रामनाथ कोविंद मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये दाखल झाले होते. तिथे त्यांचं स्वागत झालं. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी येत्या 20 ऑगस्टला मतदान होणार आहे आणि 21 ऑगस्ट रोजीच मतमोजणी होणार आहे. कालपासून मीरा भाईंदर पालिका हद्दीमध्ये आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी केलेली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी एकूण 24 प्रभागांमधील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांच्या केलेल्या कर्जमाफीनंतर आता अनुसूचित जाती आणि इतर महामंडळांनी सुद्धा कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आरपीआय कडून करण्यात येते. येत्या 25 जुलैला राज्यभरातील आरपीआय कार्यकर्ते तहसील कचेरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवरती मोर्चे काढून धरणं आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सामाजिक न्याय कक्षातल्या मिळून एकूण 636 कोटी कर्जाची थकबाकी असल्याची माहिती मिळते. ठाणे महानगरपालिका दरवर्षी नाट्यगृहाच्या डागडुजीवरती लाखो रुपये खर्च करते. मात्र नाट्यगृहाची दुरावस्था काही कमी होत नाहीये. नाट्यगृहातील प्रसाधनगृहामध्ये अस्वच्छता, गळतं छत, तुटलेल्या खुर्च्या अशी काही अवस्था आहे आणि नुकतीच या नाट्यगृहाला वर्षभर रंगरंगोटी देखील करण्यात आली. आसपासचा अस्वच्छ परिसर, गाडी पार्किंगची अव्यवस्था यामुळे आता ठाणेकर नाट्यप्रेमी हे त्रस्त झालेले आहेत.